गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी।
घेता उठा उठी
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय तुकोबराय संत ब्रह्मश्री नाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी ज्यांची कीर्तन सेवा आहे श्री हरिभक्त परायण संतोषजी महाराज पवार यांचा आज खऱ्या अर्थानं अभिष्ट चिंतन सोहळा आहे, म्हणजे आनंदाचा दिवस आहे। आजच्या दिवशी त्यांचं या भूतलावरती जन्मदिवस त्यांचा आहे, प्रगट ते या ठिकाणी झाले होते। त्यांचा या ठिकाणी वाढदिवस संजय भाऊ शिंदे आणि त्यांचा जो मित्र परिवार चोरले परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीने आणि त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी, आणि विशेष योग असा आहे की तो कीर्तनामध्ये साजरा करण्यात येतो। हा त्याच्याही पेक्षा जास्त योग महत्त्वाचा आहे। या ठिकाणी आता महाराजांचं पूजन सर्व मित्र परिवाराच्या वतीने महाराजांना अभिष्ट चिंतनाचा सोहळा या ठिकाणी महाराजांचा साजरा होत आहे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो। महाराजांना या ठिकाणी सर्व श्रोते मंडळीच्या वतीने तसेच या सप्ताहाचे आयोजक चोरले परिवाराच्या वतीने महाराजांना खूप खूप आणि कोटी कोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा। आमच्या सर्व वारकरी मंडळीच्या वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर्वांना, लाख लाख धन्यवाद। हरे आठवीचा आहे ना आपला कार्यक्रम, आपण दाखला करून 9 वाजले आपले। नाम घेता उठा उठी होय संसारासी तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पुढे मिठी नामा परते साधन नाही जे तू करसी अनेक काही अकारुणी सांगे तू का नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पुढे मिठी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सारे चरण संताची सारे चरण संताची सारे चरण संताची पंचकुमाराने गजे गावी सारो नमोजी आद्यावेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझ गणेश सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यमेवलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सेवादनादं गुरुराजवीरं मुमुक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जरणी देवाची सेवे लागी सेवक
होय संसारासी तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापन. आपल्या परिसरातील आपल्या जिल्ह्याचं वैभव प्रेरणास्थान हरिभक्त पारायण वैकुंठवासी पांडुरंग बाळाराम जोरले या महात्म्यांनी हा जो ज्ञानयज्ञ चालू केला गेल्या 18 वर्षापासून या सोहळ्याला सुरुवात झाली. 18व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवशंकर कॉलनी न्यू हनुमान नाही हनुमान भजनी मंडळ शिव हनुमान भजनी मंडळाच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आलेली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन यांनी केलेलं आहे. निरंतर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या पारायण सोहळ्याचं नेतृत्व हरिभक्त पारायण नंदिनी ताई सोळंकी महाराज हे करताय. यांनी हा सगळा प्रवर्तक जे कोण असेल तर ते गंगा भगीरथी शशिकलाबाई पांडुरंग जोरले, श्री ज्ञानेश्वर पांडुरंग जोरले, सौ संगीता ज्ञानेश्वर जोरले, हा जोरले परिवार. आणि या जोरले परिवाराला तुम्ही सर्व भजनी मंडळ जे आहेत, हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ शिवशंकर कॉलनी, तरुण गणेश मंडळ शिवशंकर कॉलनी, शिव हनुमान मंदिर कमिटी शिवशंकर कॉलनी आणि समस्त बालाजी नगर आणि शिवशंकर कॉलनीचा हा परिसर मायबाप अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. सुंदर असे गायनाचार्य आमचे हे जे वारकरी महात्म्य आहे हरिभक्त पारायण गणेश महाराज पांढरे आणि हरिभक्त पारायण गणेश महाराज गोरे, दोन्ही गणेशजी. वा, तुम्हाला लाख लाख धन्यवाद. हा, आमचे राजू महाराज चव्हाण या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्याकडं तुमच्या सर्व संत महात्म्याच्या दर्शनाचा योग आला. गेल्या काही दिवसापूर्वी इथंच बाजूला आपण शिंदे महाराजांनी स्वागत केलं. त्यांच्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाची सेवा होती आणि हे सगळे भजनी मंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं. त्या अनुषंगाने ही सेवा माझ्यासारख्याकडे आली. आमचे विनेकरी बाबा असतील, माझ्यासोबत आलेले साईनाथ महाराज शेजवळ असतील, काठार महाराज असतील, आमचे मृदंग सम्राट सागर महाराज डाकोरकर. अतिशय सुंदर सुरुवात झाली. तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात. जास्त वेळ घेत नाही, 1 घंटा माझ्या हातामध्ये आहे आणि 1 घंट्यामध्ये तुम्ही सिटीतले लोक आहे, टाइम इज मनी तुमच्याकडे आहे. मग तुमच्यापेक्षा जास्त महाराज लोकांकडे आहे. विठाला विठाला घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामुनी आणि भक्तीचा कळस शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. बहुतेक भजनी मंडळाच्या सगळ्याचा पाठातला आहे आणि पहिल्या दिवशी कीर्तनकार बांधलेला असतो. त्यानं नामबोर करून मंगलाचरण किंवा स्वरूपाचा भंग त्यानं घ्यावा. म्हणून तुमच्या पवित्र आत्म्यांच्या शिवेकरता घेतलेला भंग 4 चरणाचा आहे. नामाचं प्रतिजय महत्व सांगणार आहे. माणसाच्या जन्माला आलो, संसारामध्ये तुम्ही आम्ही अडकलो. फर्स्ट सेकंड थर्डशिप करता करता, बायकापूर पोचता पोचता, काम धंदे करता करता हैराण झालेल्या जीवाला, परेशान झालेल्या जीवाला कुठेतरी सुखाची अपेक्षा आहे, कुठेतरी आनंदाची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेसाठी तो रात्रंदिवस तळमळ करतोय आणि ती अपेक्षा त्याची मरुस्तर पूर्ण होत नाही. होते का? आणि ती जर करायची असेल तर त्याच्यासाठी आमच्या साधू संतांना पवित्र मार्ग शोधून काढला, तो म्हणजे हरिकीर्तनाची जागा. हो, आमचे महेश महाराज पण आलेले बरं का. त्या दिवशी हार्मोनियम वाजायला होते बरं का. ते मी सहज लक्ष गेलं खाली. वा वा, धन्यवाद तुम्हाला महेश महाराज. हा बघा, जर जीवामध्ये कुठेतरी सुख शोधायचं असेल, तुम्हाला या जीवनामध्ये सुख यावं असं वाटत असेल, आनंद यावा असं वाटत असेल तर बाह्य शोधून चालत नाही, आज शिरावा लागतं. आणि आज शिरायचा मार्ग संत देतात. कशा पद्धतीनं? अरे तुम्हाला आम्हाला एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये, विज्ञानानं प्रगती केलेल्या जीवनामध्ये जर तुम्हाला आम्हाला असेच किरण लागत असेल, सहज सहज भक्ती करता येईल असा मार्ग कोणता आहे? कोण सांगाल आम्हाला उद्धाराचा मार्ग?
उद्धाराचा मार्ग संतांनी सांगितला. कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नाही, विनोद मारण्याची जागा नाही. मिळालेल्या माणसाचा जन्म जर सार्थकी लागावा असं वाटत असेल तर साधू संतांच्या प्रणित मार्ग जीवनात यावा लागतो आणि तो मार्ग मूर्तिमंत जीवनात आल्यानंतर त्याचा परिणाम जीवनामध्ये दिसायला लागतो. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी असा शोधात निघालो. कुठेतरी मला सुख मिळेल का, कुठेतरी मला आनंद मिळेल का, या शोधामध्ये निघालेले तुकोबाराय ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा संत आला आणि त्या संतानं जो मार्ग दाखवला त्या मार्गाचा परिणाम वर्णन करतात. विठाला विठाला तुकोबाराय सांगतात, नाम घेता उठा उठी. उठा उठी म्हणजे खाली बैसवर उठ, म्हणजे कसं उठा बैठक चालत ना. पहिले आपल्या शाळेत होत्या काही शिक्षक झाले की माऊली हा सर म्हणायचे उठा बैठक असं म्हणायचं तुकोबारा लीडर. अरे उठा, नाम घेता उठा उठी याचा अर्थ तुमचा काम धंदा करता करता सुद्धा नामस्मरण करता येतं, झोपेत सुद्धा नामस्मरण करता येतं. तुम्ही आजचं महाराज करून आणलं हुडकून माऊली म्हणजे मला काय शिंग आहे का? बघा काय सांगताय ते, झोपेत सुद्धा भक्ती करता येते पण ओरिजिनल संत जीवनात यावा लागतो. तुकोबाराय सांगतात, मला तो संत जीवनात आला आणि त्यानं मला साधन दिलं उताराचं. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. संसाराची म्हणजे बायका पोरं सोडायची गरज नाही. संसार साधू संताला वेगळा सांगायचा आहे आणि तुमच्या आमच्या टकुऱ्यात वेगळा आहे. तुमच्या आमच्या टकुऱ्यात लहानाचं मोठं व्हायचं, 2-4 कॅलेंडर काढायचे, त्याच्यासाठी कोटीनं कमवून ठेवायचं आणि तसा निघून जायचं कैलास स्मशानभूमीमध्ये. तुम्हाला कैलास बरोबर आहे ना? हा म्हणजे मार नंबर बरोबर चालू आहे. मग याला जन्म म्हणतात का? जन्मी आला हेलन पाणी वाहून नेला आमच्याकडे म्हणते ग्रामीण भागात. अरे जन्मी आला हेलन तो पाणी वाहून नेला, हा संसार करून नेला. फरक काय झाला? असा भक्ती मार्ग जीवनामध्ये यायला पाहिजे का तो मला सहज सहज करता आला पाहिजे. त्याच्यासाठी माझा काम बुडायची गरज नाही, धंदा बुडायची गरज नाही, बायका पोरं सोडायची गरज नाही. इतका सोपा परमार्थ माझ्या जीवनात यावा एवढ्या करता तुकोबाराय सांगतात. उठा उठी सहज 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 करता येतं. बोट हिले ना कंठ हिले, जीवान रटे राम, हम बैठे आराम, हमारा भजन करे आत्माराम. असं भजन जीवनात यायला पाहिजे. तुकोबार साधू संतांचं ऐका हो, आमचं ऐकू नका, बावळत जायचं. संत काय सांगतात बघा, होय संसाराची तुटी. संसार म्हणजे जन्म आणि मरण. या दुनियेमध्ये जो जो जन्माला आला तो तो धकणार आहे. इथं कोणी इथं राहायला आलेलं नाही. जो कोणी असा छातीवर शिक्का मारून आला का मै नाही मर सकता. कोट्याधीश असू द्या नाही तो आणखी कोणता असू द्या, नाही 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 तो इथं राहायला आलेला नाही, त्याला जायचंच आहे. म्हणून ऐसा लाभ बांधा गाठी, असा लाभ बांधा का जो तुम्हाला सहज सहज ती क्रिया करता येईल. इतका सोपा मार्ग आहे. का म्हणे सोपे आहे सर्वहुरी. असा मार्ग जीवनामध्ये काय असेल तुकोबाराय? आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहज सहज भक्ती मार्ग करता येणारा सांगितलाय. नामा परते साधन नाही, जे तू करसी अनेक काही. नामस्मरण मार्ग सांगितला. जर नामस्मरण सोडून इतर धंदे केले तर 84 लाख योनीला जावं लागेल. बघा बर का, जरा बारीक कीर्तन ऐका. आमचे कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत होता. हा मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असला ना आमचे कीर्तन कळत नाही लोकांना. आम्ही मराठीतच बोलू राहिलो का तेलगूत बोलू राहिलो तुम्हाला? बघा जरा बारीक विचार करा. नामा परते साधन नाही, जे तू करसे अनेक काही. अनेक नाना पद्धतीचे केलेल्या मार्गानं जीवाला सीन येतो, त्याचा परिणाम जीवनामध्ये येत नाही. म्हणून तुकोबाराय चकारात्मक सांगतात, ठासून सांगतात, अट्टहासानं सांगतात आणि विश्वासानं सांगतात. आकारुनी सांगे तुका
नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी संसार विठ्ठल पायी बडे मिठी. हा या गोष्टीना भगवंत आपला होईल. जीवनामध्ये एकदा भगवंताची प्राप्ती झाली रे झाली त्या जीवनामध्ये सुख घडोघडी वाढू लागे. सुखाशिवाय दुसरं काहीच नाही आणि आनंदाशिवाय काहीच नाही असा सरळ सरळ अर्थ तुमच्या पुढे ठेवला. विठाला भक्ती मार्ग हा माणसा करता. आपल्या शहरामध्ये कधीतरी कुत्र्यानं परमार्थ केला असं वाटतं तुम्हाला? कुत्र्या मांजरानं परमार्थ केलेला असं वाटतं तुम्हाला? ढोराच्या दिंड्या कधी निघालेल्या बघितल्या का तुम्ही? नाही ना. माणसा करताच आहे का नाही? हा सगळा खटटोप कशा करता? यायला धंद्याने नावाला उद्योग नाही का? कशा करता हा मार्ग? प्रत्येक जीव हैराण झालेला आहे. अरे आला अजन्म येणार नाही पुणार आहे तू पाहुणार. किती तुर्रम खाजरी असला येत उर नाही चौदा चौकड्या लंकापती सुद्धा गेला बर का भेंड्या कात्री तिथं. राम गेले कृष्ण गेले इथं कोणी राहायला आलं नाही. आपल्याला बी ढाकायचंय. जपी मर गए तपी मर गए सहस्र 88 9वी मर गए 10वी मर गए. अरे सगळे मर गए. राहिलं कोण? जे राहिलंय ना ते आमचे संत राहिले. हो आणि त्या संतांनी जी कीर्ती केली त्यांनी जो परमार्थ अनुभवला तो परमार्थ आपल्याला करायचा आहे. संतांचा परमार्थ जीवनात यावा. जोपर्यंत संतांचा परमार्थ जीवनात येत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुखाची आशा करायची नाही. तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो मायबाप तो परमार्थ भक्तीत मोडत नाही, तो सत्कर्मात मोडतो. देहानं उपाधीनं केलेल्या परमार्थाला सत्कर्म म्हणतात आणि संतांच्या मार्गाने केलेल्या परमार्थाला उद्धार म्हणतात. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले. काय करता बसले ते एकत्र कोणाला निवडून द्यायचे? काल केलं धंदे नव्हते. एकांतात का बसले संत आणि काय मंथन केलं असेल त्यांनी? कलियुगातला माणसाचा विचार केला. संताला भूत भविष्य वर्तमान कळून येत असतं. कलियुगामध्ये नाना साधन करून चालत नाही. तप तप कर्म क्रियाने
14 वर्षाच्या लेकराचं. कोणाचं? सांगून किती वर्ष झाली मा आहे का? किती वर्ष झाले त्याला सांगून? 750 वर्ष झाले. 14 वर्षाच्या लेकरानं सांगितलं जप तप कर्म क्रिया नेम धर्म वावगाची श्रम. संतांची भाषा कळत नाही लोकायला. अरे कलियुगामध्ये आता तुम्ही आम्ही बसलो खर्च करणारी लोक जप करायला लागले बरं का. करतात जप. मला कुणाचा तिरस्कार नाहीये, पण उद्धाराचं साधन जे संतांना सांगितलं ते तुम्हाला सांगायचंय. जप करायला बसले, हातात माळ असते, चालू असतो त्यांचा जप. त्यांच्या गुरुनं जो दिला असेल तो चालू असतो. पण बघा बरं किती ठिकाणी मन जातं तुमचं. सारं संभाजीनगर हिंडून येत आहे ते बिना तिकटाचं. मग जप झाला का तो? म्हणूया तो 24 फिरे यह तो सुमिरन नाही. मग सारं हिंडायलंय. या मॉलला जाय, त्या मॉलला जाय, इकडं हिंड तिकडं हिंड. मग ते जप झाला का तो? जपी लागला जपाला आणि येणार लागला खापाला. जप कशाला म्हणतात? जो अखंड चालू आहे त्याला जप म्हणतात. तो कधीच खंडत नाही त्याला जप म्हणतात. जप करता 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 जपणारा परिपूर्ण देहाचा विसर पडल्या जातो त्याला जप म्हणतात. आमचा जप चालू राहतो तिकडं मांजर पाय रे, तिकडं काटता चाललं रे, हा जप आहे गावाला. जप कशाला म्हणतात? जप तप तप करताय का एका टांगड्यावर उभं राहून? तप सुद्धा या संसारात चालू शकत नाही. यज्ञ सुद्धा कलियुगात चालू शकत नाही. नाही 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 नाही. मग कलियुगात माणसानं काय करायचं? फाशी घ्यायची महाराज. काय करायचं माणसानं? कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. आता तुमच्या डोक्यात कोणतं कीर्तन आहे? बसलेल्याच्या आमचे गायनाचार्याच्या आमच्या डोक्यात वेगळं कीर्तन आहे. पण तुमच्या डोक्यात कोणतं कीर्तन आहे? एक टांगी धोतर घालायचं, पटका आवळायचा लोकाला आकलीचे ढोल, हेच कीर्तन वाटत की नाही तुम्हाला? पण आमच्या संताला आमच्या माऊलीला ते नाही सांगायचं. गणेश महाराजांना कोणतं सांगायचं? नाम संकीर्तन साधन पाहिसो, नाम संकीर्तन साधन पाहिसो, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. मग तुम्ही आम्ही जे नामस्मरण करतो त्यांना पाप जळाले का? जळाले नाही. काऊन ते ताण होतो? ते बाप माणूस करत. पाप कर्म आणि वासना तिन्हीचा जर नाश करायचा असेल तर त्याला प्रभावी साधन सांगितलेलं आहे आमच्या संतांना. साधू संतांचा परमार्थ म्हणामणीचा नाही, साधू संतांचा परमार्थ वाचायचा नाही, आणि साधू संतांचा परमार्थ म्हणायचा नाही. साधू संतांचा जो परमार्थ आहे, तुम्ही शहरातले माणसं आहे, शिकलेले माणसं आहे ना, बरोबर आहे की नाही?
तुम्हाला कोणा रिक्षावाल्याला किती पैसे द्यायचे तुमच्या टाकुऱ्यात आहे का नाही? त्यानं जर 100 रुपये मागले तुम्ही द्या का नाही? रे 20 रुपये द्या का नाही? मग साधू संतांना सांगितलेला जो परमार्थ आहे तो थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. आम्ही जो परमार्थ करतो तो थेरीचा करतो, प्रॅक्टिकल कुठे? कशाला म्हणता प्रॅक्टिकल? प्रात्यक्षिक करणे म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव येणे, याला प्रॅक्टिकल म्हणतात. खायची वयसोने चित्त होत नाही म्हणून तर चाललं सांगायचं धंदा. ते चित्त एकाग्र होत नाही, एका ठिकाणी राहत नाही, ते पळत आहे मन सैराबाईला. मग त्या मनाला जर तुम्हाला लगाम घालायचं असेल, त्या मनाला जर तुम्हाला आवरायचं असेल तर त्याचं साधन तुकोबाराय सांगतात. बघा, साधू संतांना केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे, परिणाम आहे. आम्ही इतका परमार्थ करतो, आमचा रिझल्ट का नाही? थेरी आणि प्रॅक्टिकलचा परमार्थ साधू संतांचा आहे. मुकी नाम हाती मोक्ष मुक्ती नाम मिळाला का? यूज टू ब्रेन, बुद्धीचा वापर करा बरं का, बुद्धीचा वापर करा. हरी बुद्धी जपे सांगितलाय. हरी बुद्धी जपे तोंडवर सगळीकडं दुर्लभ सांगितलं. दुर्लभ बुद्धीला किती लोक परमार्थ करतात, बुद्धीला घासून किती लोक परमार्थ करतात. मुखी नाम हाती मोक्ष. आया हो, जरा बारीक ऐका. तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि त्यांना पोहे करायचे असतात, पोहे करतात ना नाही? कधी तसंच काढून. हा, आई तुम्हाला माहिती, पण हे म्हणजे तुम्हाला गाडी किती वाजायला आहे? जुन्या काळातले लोक करत होते. या पोहे करतात ना, पोहे करताय तुमच्या घरच्या करता खायला पोहे करतात का नाही? पोहे करताना काय करावं लागतं? कांदा कापावा लागतो का नाही? कांदा कापतात का नाही? तुम्ही असे गच काऊन झाले? हा, मग जर जेवण झालं नाही का तुमचं? मग जर जोरानं बोलायचं ना, माझे झापडं बांधलेले. बघा, कांदा कापता का नाही? कांदा कापल्यानंतर तुमच्या डोळ्याला पाणी किती महिन्याने येतं? ताबडतोब येतं. येतं की नाही? दीड दमडीचा कांदा तुमची लाळण शेंबूड एक करतोय. मग साधू संतांचा जो परमार्थ आहे तो परिणाम करील का नाही? आता या भाऊनी काय करेल? या शिवायर लावलेले याच्यासाठी काय करता? उजाड पडाय करता. बरोबर आहे ना? तुम्ही जाऊ द्या, हे लय लावून झालंय. तुमच्या घराचं उदाहरण सांगतो. नगरपालिकेचं पाणी आलं, पाणी नळाला, आणि तुम्हाला मोटर लावायची. मोटर, टिल्लू मोटर लावल्यानंतर तुम्ही मोटर लावतात, बरोबर आहे का? पण तिचं वायर कुठं तरी उघडं राहतं, जैन मारायला राहतो ना, त्याची चिकटपट्टी निघून गेलेली असते. आणि त्या उघड्या वायराला तुमचा जर धक्का लागला तर झटका किती महिन्यानं बसवतो? ताबडतोब आहे ना, सगळं ताबडतोब आहे. देव कोण उदार? देव का बरं ताबडतोब नाही? तुम्हाला कळू राहिलं ना मी काय भुकू राहिलो? जर सगळं ताबडतोब आहे तर मग देव किती दिवसाने भेटायला पाहिजे? केले भेटायला पाहिजे की नाही? मग भेटतो का? आता तुम्हाला माझ्याला पाणी घालून किती महिने झाले? वर्ष झाला असेल मला तरी वाटू. आता दुसरा देव निघेले मध्ये. आता मला नाही बोलायची मी. हा, समाज असा आहे ना, चव्हाण महाराज, अरे अवघडे कसं येड लागले जगाला रे देवाचे भजाला. लागले जगाला रे
नस कळाली तुम्हाला पोवाची. तुम्ही महादेवाला पाणी घेऊन गेले, हा गेले महादेवाच्या देवाला जाते ना कमारुतीच्या. महादेवाच्या तू नाही नेत रे दादा? मी देतो. नेतो का? हा मग जाऊ दे, मग बरं. तुम्ही पाणी घेऊन गेले, महादेवाचं देऊन खोल राहत, वर नाही राहत, मारुती सारखं खोल राहत बरोबर. 3.5 फुटाचं दार राहत त्याला, अगदी वाकून जावं लागत. अय तू तुर्रम खातोय घरचा, तू टाटा बिरला तुझ्या घरचा इकडे वाकून जाय, तरी तनु मनुची वे वाकून जाय. बरं गेला तुम्ही तिथं त्या महादेवाच्या पिंडीवर पितळाचं तांब्याचं राहत करे, बरोबर आहे ना? बरोबर आहे नाही? पितळाचं तांब्याचं राहतं ना, आणि तिथं जर ओरिजिनल असलं तर अडाणी दुनिया भजन बिना कैसे करियो, अडाणी दुनिया भजन बिना कैसे करियो, अडाणी दुनिया भजन बिना कैसे करियो, अडाणी दुनिया भजन बिना कैसे करियो. जिते बाप को रोटी न देवे मरे बाद पछताए, मुड़वर चावल छत पर फेंके फिर कौआ बाप बनाए. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो. हे पितळाचं तांब्याचं आहे म्हणून भेव वाटत नाही, ओरिजिनल असला काही एकीची तरी ट्रॅफिक मध्ये घुसायची. मग तुम्ही देव करता तो जाणून करता का नेणून करता? जाण तेन गुरु भजीजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने साका पल्लव संतोषती. अरे साधू संत मरून गेले सांगू सांगू तरी समाजात परिवर्तन झालं नाही. 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबाला दगड आडवा करावा लागला. त्याला मातीत घालणारे तुम्ही आम्हीच, तुकोबाराचं पाणीपत करणारे तुम्ही आम्ही, छत्रपती शिवाजीला संपवणारे तुम्ही आम्हीच. अजून किती साधू संत संपवायचे समाजाला? परमार्थ समजून कधी घ्यायचा? जितका सुशिक्षित तो तितका वरचा मधला रिकामा राहतो त्याचा. नवीन बॉडी लागा चालला तिकडे. अरे कधीतरी समजून घेतला पाहिजे, माझ्या जर जीवनाचा उद्धार व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल, माझं दुःख जावं असं वाटत असेल, सुख जीवनात यावं असं वाटत असेल, तर साधू संतांच्या रीतीनं चला. मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला, तो इकडं येऊ शकत नाही. परमार्थ आमच्या जीवनामध्ये जो साधू संतांना केला, जो देवाधिकांनी केला, तो परमार्थ जीवनात यायला पाहिजे. रामकृष्ण पंथ ज्या कर्मियाला म्हणजे ज्या मार्गाने राम गेले, ज्या मार्गाने कृष्ण गेले ना, त्या मार्गाने जायला पाहिजे का नको? जायला पाहिजे, जायला पाहिजे. दुसऱ्या मार्गाने जर धडकलो तर आता मला संभाजीनगरला यायचंय तुमच्या शिवशंकर कॉलनीमध्ये. मी लासूर स्टेशनवर निघालो, शिर्डी हायवे ना सरळ निघालो. मग मला इकडची गावं लावागाव मावली का तिकडे येस क्लब लागावा, नगर नाका लागावा, क्रांती चौक लागावा, बरोबर आहे ना? मोठ्या नाक्याच्या पुला खालून धाकावा नाही माऊली ज्ञानेश्वर माऊली, बरोबर आहे का? मला जर तिकडे वैजापूर जेवला लागलं तर चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे. शेवटाची बारी एक मनगटाची बारी, एक मनगटाची बारी, शेवटाची बारी एक मनगटाची बारी, एक मनगटाची चुकलियावर मग फेरा पडे, चुकलियावर मग फेरा पडे. म्हणून साधू संतांच्या रीतीने चाला, संतांच्या संगती मनोमार्ग गतीने आकळावा श्रीपती. संत मरून गेले, आमच्या सारखे धडकले पुढं. आम्ही सांगतो आई माझी बाप माझा, आम्ही विनोद आचार्य. तुमच्या हवा येऊ द्या, हवा जाऊ द्या, तुमच्या चॅनल मध्ये नाही का?
तुम्हाला जर दाथडच काढायचंय तर ते लावून बसायचं आणि 160 चॅनल. त्याच्यासाठी आमच्या साधू संतांचा परमार्थ नाही. आणि तू झोपाना लोकांना झोपू द्याय ना. आप मरे तो मरे यजमा गुले के मरे. साधू संतांचा परमार्थ विचार करून करायला पाहिजे. साधू संतांच्या परमार्थावर पावड्याला पैसे वडायचा धंदा लावलाय. बसलेला समाजाला काही कळत नाही. बा म्हणला बैल का म्हणता हात म्हणतो. समाजाला काय कळतंय याच्यातलं? ज्याला कळतंय त्याला परमार्थ सांगायचा नाही. बघा तुकोबारायांनी परमार्थ केला, रिझल्ट आहे. साधू संतांनी केला परमार्थ, रिझल्ट आहे. तुमच्याकडे जर बोर घेतला तर इथं पाणी जरा बारीक कीर्तन ऐका म्हणून मला 1 किलोचा भेजा लागतो ऐकायला. इथं पाणी आहे, मग याला काय करायचं? 16 सोमवार करावं लागेल. सत्यनारायण करायचा, सप्ताह मांडायचा मस्तपैकी, मोठमोठ्या डिजिटल बोळ आणायची. निघन का पाणी? निघन. 96 पिढे गेल्या तर निघन का? काहून? त्याची रीत चुकली, त्याची रीत चुकली. इथं पाणी आहे, बोरची गाडी आणावं लागेल. तुम्ही काही इरी घालू शकत नाही, कारण इथं मरतील लोक. बोरची गाडी आणायची, लावायची. बोर जसा जसा खाली जायला लागला 50 फूट, 100 फूट, 150 फूट, 200 फूट, त्याच्यावरचं मटेरियल असतं ना, ते मटेरियल खडी असेल, मुरुम असेल, माती असेल, ते मटेरियल वर येत आहे. बरोबर? 150-200 फूट खाली गेलंय का मग पाण्याची चिळगंडी वर येते. येते का नाही? तर तुमच्याकडे वेगळं आहे. बरोबर आहे का माऊली? बरोबर आहे का? वर पाणी येतं मग आपण काय म्हणतो? घ्या पेढी. काय बरोबर आहे ना? पाणी लागलं का होतं? अय मेंटल, पाणी लागलं का होतं? पाणी होतं, फक्त त्याचं आवरण दूर केलं, त्याचा मैला दूर केला. पाणीचा क्षेत्र तसं आहे. एरवी सर्वांच्या हृदय द्यायची मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू गावी. अरे देव हा दे आणि चालला बाहेर. कधी देव काढायचा? तुमच्याकडे जे भुका लागत आहे की तुम्हाला? भुका लागत आहे का नाही? भुका लागल्यानंतर चपात्या पोटाला पाहिजे त्या का गिळावं लागत? खावं लागतं. लय भूक लागली, लय भूक लागली, पोटाला बांधून घ्यायच्या पासा नाही का? भूक नाही. भूक कुठं लागली? पोटात. आत. भाकरी कुठं बांधल्या? बाहेर. 96 पिढ्या गेला तरी भूक जाईन का? देव कुठे आहे? सिद्धांताकडे. देव कुठे आहे? आत. चालला कुठं? मरूस तर देव देव कळन का? तोंड फाडून जात आहे ते मारताना. देव आहे, देव आहे, देव आहे, देव मग आज शोधायची रीत काय? त्याचा मार्ग काय? गणित सोडायचं तर रीत आहे का नाही? गणित जर सोडायचं असली तर पद्धत आहे, रीत आहे. मग आता भाऊनी प्रमाण दिलं आमच्या गणेश महाराजांनी. देव आहे, देव आहे, देवळा शोधून पाहिजे. कुठे शोधून पाहिजे सांगितलं? देवळात. हृदय मंदिरी शोधून पाहिजे. आपल्या हृदयात देव आहे. काढायला रीत काय? फुलात सुगंध आहे, रीत काय? तिळात तेल आहे, रीत काय? दुधात तूप आहे, रीत काय? आणि रोज म्हणून राहिले मथनी नवनीता त्याची गेल्यानंतर किलोचे डाळ छटाकावर आणले आम्ही. म्हणू मंथनी नवनीता सांगितलं का नाही? मंथन केल्याशिवाय नवनीत बाहेर येणार नाही. नवनीत म्हणजे लोणी, लोणी म्हणजे विदूप आहे का?
नाही. बरोबर आहे का नाही? दूध आता घ्यायचं 5-6 लिटर दूध घ्यायचं चांगलं ओरिजिनल आणि त्याजवळ बसायचं मंत्राचं जप करीत तुम्हाला दूध जेव्हा आवडतं त्याच्या होईल का त्याचं दही होईल. काय केलं आणि दही होईल त्याचं काय करावं लागेल त्याला आया होत त्याला विरजन घालावं लागत का नाही. विरजन आपल्या घरातला नाही चालत त्याला शेजारणीचं लागत आहे. हा विरजन तसं चालत नाही शेजारणीचं लागतंय. जसं सलड्या दुधाला जर तूप करायचं तर विरजन लागतं. देहातला देव कळावा असं वाटत असेल तर त्याच्या आज कोणतं विरजन घालायचं अभंगाचं पहिलं चरण. नाम घेता नाम घेता पहिल्या चरणामध्ये सांगितलं. नाम घेता उठा उठी सहज घेता येत. नाम कशाला म्हणतात तुम्ही आम्ही ज्याला नाम म्हणतो ना ते देहाचं नाव आहे. आपल्या देहाला नाव आया हो. आपण ज्या दिवशी आईच्या पोटातून बाहेर आलो त्या दिवशी काही नाव होतं का आपल्याला. बुवा काय सांगू राहिला का नो बुवाचे फ्यूज उडाले काय का तुम्हाला कळू राहिलं का. मी मराठीत कळू राहिलं का. ज्या दिवशी तू आपल्याला नाही का आया हो ज्या दिवशी आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो त्या दिवशी काही नाव होतं का आपल्याला. उपजल्या बाळकासी नाव नाही दयापासी ठेविली नावेसी हो देत उठी. देहाला काही नाव नव्हतं. आत्या आली कोणीतरी आलं महिन्यानं 2 महिन्यानं 4 महिन्यानं नाव ठेवलंय. कुणाला देहाला. आपलं नाव काय आपलं नाव नाही ना त्याचं नावाचं नाही ठाव अवघड. हो जरा शिवाय द्यायचा. हा अरे मायबाप देहाला नाव नव्हतं ठेवलं आपण आणि ठेवलेल्या नावाला आपण ओळखतो. मी सकाराम मी तुकाराम मी गणपत मी संपत मी ज्ञानेश्वर मी संतोष. कोण मी संतोष आपण ज्याला म्हणतो. आता या बॉडीला संतोष म्हणतात बरोबर. या बॉडीला संतोष म्हणतात. आता कीर्तन करता करता शिट्टी वाजली माझी. शिट्टी कळत येईल तुम्हाला. मी बी काही चिठ्ठी आणेल नाही. मै मर नाही सकता. यांचा वाढदिवस जास्त करून बोल राहिले दाव ते व्हायचंच नाही का. हा बघा आता इथं जर शिट्टी वाजली अटॅक आला नाही 1 टाइम सेटलमेंट झालं. आता सगळे रडतील का नाही. कोणाला संतोषसाठी. बरोबर आहे का नाही. जरा विचार करा बारीक. हा कोणासाठी रडतील ते संतोषसाठी. मग तुम्ही ज्याला आयुष्यभर संतोष म्हटले तो पडेल का नाही. संतोष महाराज पडेल का नाही. रडा द्या कोणा करता. हा ज्याला आपण आयुष्यभर बॉडीला जे नाव ठेवलं त्याच्यासाठी आपण त्याला त्या नावानं ओळखलं का नाही. मग तो पडलेला आहे का नाही. मग रडता कोणा करता. जो निघून गेला तो देव आणि तो ओळखी करता नाम सांगितलाय.
नाम घेता उठा उठी देव असं कळत नाही. नाथ बाबा सांगतात कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला, कसं बोटाने दाखवू तुला हे अनुभव गुरुच्या बोला. एवढ्या करता आपल्या भारतामध्ये शुद्ध परंपरा आहे. महादेवाला तुम्ही ज्याला ज्याची भक्ती करता त्या महादेवाला सुद्धा डोळे लावून बसावा लागत. बरोबर आहे ना? महादेवाचा फोटो पाहायला लागतं मी डोळे लावून कोण बसले देवाला कोणाचं ध्यान करायचंय? देवा महादेवापेक्षा मोठा देव आहे का जगामध्ये? देवाचा देव मग त्याच्यापेक्षा मोठा देव आहे का जगात कोणी? ते डोळे लावून कोण बसले आणि काय जपत असेल ते डोळे लावून? पार्वती कधी आहे? कोणती साडी घालून ये? काय काय जपत असेल? ध्यानी पैसोनी शंकरा, 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 ध्यानी महादेव ज्याचं भजन करतात, राम ज्याचं भजन करतात, 33 कोटी देव ज्याचं भजन करतात त्याला नाम म्हणतात. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मद ईश्वराचे नाव ओळखे तो थोरू केला एके नाम जेने. महादेव ज्याचा जप करतात, विष्णू ज्याचा जप करतात, ब्रह्मदेव ज्याचा जप करतो त्याला नाम म्हणतात. आणि रोज हरिपाठ म्हणतो गगनावनी वाढ हरिपाठातले प्रकार आहे निघाले. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड, कोणाला विचारून चालत नाही. ज्याला शिवशंकर कॉलनी माहित नाही त्याला विचारून काही फायदा आहे का? तिकडे भावशिंगपुऱ्यात घाली ते त्याला शिवशंकर कॉलनीच माहित नाही ना. तस ज्ञानदेवाने विचारलं कोणाला? निवृत्ती दादाला. निवृत्ती दादा कोण होते? मोठे भाऊ सद्गुरू होते. सद्गुरू मज हृदयी सद्गुरू. हा निवृत्तीने तत्वता सांगितले, त्याला विचारावं का नाही? जिला पूर्णाच्या पोळ्या आता तिला विचारावं कसं करायचं म्हणून. जिच्या 96 पिढ्यात पूर्णाच्या पोळ्याच माहिती तिला विचारून काही फायदा आहे का? तिला तिच्या टकुऱ्यात कुंड्यात वरण घालायचं का उंड्यात पुरण घालायचं? तिच्या टकुऱ्यात नाही. बरोबर आहे ना?
कोणाला विचारावा? ज्ञानदेव आपुसे. कोणाला विचारावा? ज्याला त्या गोष्टीचा मूर्तिमंत अनुभव आलेला आहे त्याला. आपल्याला जर बिमार पडलो, आपण बिमार पडल्यानंतर अनुभवी डॉक्टरकडे जातो का मेंटल डॉक्टरकडे जातो? माझ्यासारख्या मेंटलकडे येते का तुम्ही? नाही ना, चांगल्या डॉक्टरकडे जा, चांगल्या हॉस्पिटल सिग्माला जा, इकडं तिथं अनुभवी डॉक्टर आहे. सैड बिमार पडलं तर चांगल्या डॉक्टरकडे जावं वाटत, बरोबर आहे का नाही? मग परमार्थामध्ये जर उद्धार करायचा असेल तर ज्याला देवाचा अनुभव आहे त्याला विचारावा, का ज्याला अनुभवच नाही त्याला विचारावा. ज्याची विठ्ठल नाही ठावा त्याचा संगाला जावा, त्याचा संगाला जावा. परमार्थात चिकणी झालेली माणसं नाव ठेवतात. पुढून आलं का नवीनची, नवीन आहे का हे? अरे या मार्गाचा शंकर कापडी आहे. या सगळ्याला परंपरा आहे जो निर्गुण निराभास, जिथून उद्भव सबल ब्रह्मास आदी नारायण म्हणते ते असतो सर्वांचा आद्य गुरु. आदी नाद उमा बिंद प्रगटले मच्छिंद्र नादले सहज स्थिती. अरे परंपरा जाणून घ्या ना कधीतरी. काय सांगितलंय परंपरा? काय सांगा गुरुना, सद्गुरूनं काय सांगावा? एकादशा करा, सोमवार करा, आळंदी पंढरीची वारी करा, तुळशीला पाणी घाला, नवऱ्याला उपाशी मारा. काय येतं मेंटल लोकांना माहिती. काय सांगावं गुरुना? जे ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 70 जरा बारीक ऐका. पार्वतीनं विचारलंय, पार्वतीना या गीतार्थाची थोरवी स्वये शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. पार्वतीनं प्रश्न विचारला शंकराला, काय कोणती साडी घालून येऊ, कोणते सोमवार करू, हे विचारलं. काय विचारलं पार्वतीनं? पार्वती म्हणे, सांगा तुम्ही भजन कुणाचे करता? तुम्ही ज्याचं भजन करता तुम्ही देवाचे देव आहात. तुम्ही ज्याचं भजन करता ते भजन मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात दिलेलं आहे. 1751 नंबरची ओवी. रेकॉर्ड करून घ्या. हे शब्द तुम्हाला घरी गेल्यावर कळल टकुऱ्यात उतरण काय सांगितलंय ज्ञानोबाला. 18व्या अध्यायाच्या 1751 नंबरची ओवी. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले. जे त्याला नाम म्हणतात जे पार्वतीच्या कानात सांगितलं ना, कशी मोय निघाती गुरुना, कशी मोय निघाती महादेवाना, मला वेडच गेलंय भरून. श्रवणात पेरणी केली, नयनात उगवण झाली, मन पवन एक करुण, मला वेडच गेलंय भरून. जसं दुधामध्ये बदल व्हावा असं वाटत असेल, दुधामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्याला विरजन घालावं लागतं. तसं देहामध्ये जर परिवर्तन करायचं असेल, मी देह नावाचं गबळ काढायचं असेल, मी सकाराम तुकाराम नावाचं जर गबळ काढायचं असेल, त्याच्यासाठी पवित्र परंपरेचं नाम जीवनात यावं लागतं. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. ज्यावेळेस ते ओरिजिनल नाम जीवाला येतं तोपर्यंत जीवा जववरी अर्जुना हा बोधून भेटे मना, तववरी या साधना भजावेची लागे. जोपर्यंत जीवनामध्ये नाम येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही. म्हणून पहिल्या दिवशी नामकर प्रकरणातील अभंग असतो. सांगणारीच गैरहजेरी. देव देव करा, देव देव करा, देव देव करा, देव देव करा. उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आहे आम्हाला. दिवसात 3 कीर्तन नाही तरी टकुऱ्यात देव नाही. कशाला म्हणतात देव? तुकामने कैसे आंधळे
खरा देव कशाला म्हणतात? खरा देव आहे आणि तो ओळखण्याची रीत नाम आहे. या नामाची ती गुण नाम सृष्टीच्या आरंभी होत. नाम सृष्टी आहे तरी आहे, सृष्टीचा प्रलय झाला तरी नाम राहणार आहे. प्रमाणात जात नाही, सरळ प्रमाण घेतो. पहिले कोटेच नव्हते काही, पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. काय होत? आणखी एक प्रकरण सांगत जाऊ दे. एका जरी चरणात संपला तर तुम्हाला काही बॉन्ड करून दिले का? एका चरणात तेच सांगायचं आणि 4 चरणात तेच सांगायचंय. उद्धार कशाला होतो? बरं तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो, राग येऊ नका बरं का. आला तर माझी बुटड देते सोडेल सटकायला. पण खरंच मला काय मुळव्या झाला का वाणाला? अरे लाख सुन्यासारखा समाधी आमचे जोरले महाराजांसाठी एवढं खर्च करतात. कशा करता? तुम्ही एवढे सगळे बायका पोरं सोडून इथं बसले, चांगल्या मालिका सोडून इथं बसले. काय आलं? काहीतरी समजलं पाहिजे का नको? आपण जो परमार्थ करतो तो परमार्थ मराठी टायमाला करता येतो का? आता बरे धरले नाही का आपल्या शहरामध्ये? मग त्याला करता आला का? आम्ही बोललो का राग येतात लोकांना, पण आमचे काही तुमच्या काही बांधायला बांधा हे काम आहे. आम्हाला तुमच्या घराला घर खेटून आमचीवाले जो परमार्थ करतोय. आता मी दुखू कीर्तन करू राहिलो, मग आता मराठी टायमाला बोलता येईल का मला? मराठी टायमाला मला म्हणता येईल का? आपण सोडीता येईल का? आम्ही केलेल्या परमार्थाचा रिझल्ट यायला पाहिजे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, ज्यावेळेस माणूस जायच्या वेळेस काहीतरी खाना प्रकार का नाही? बरोबर आहे की नाही? ते पडेल राहत, त्याचे पाय थंडे पडतात का नाही? आपल्या शहरात पडत आहे का नाही? पाय थंडे पडतात, हात थंडे पडतात, कानाचे चापे वाकडे होतात. आपण समजायचं आता याच्या 4 काड्या गेलेल्या आहे. आता एका काडीवर रेल धरली तर धरली, त्याचे कानाचे चापे पडतात का नाही? पडतात. तोंड सुद्धा वाकडं झालेला तर बोलता येतं त्याला? कानपूरला येईन तर पहिलेच राजीनामा द्यायला राहतो त्याला. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? त्यावेळेस तोंडानं बोलता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, सगळे इंद्रिय गलित गात्र झालेले आहे. अशा प्रसंगामध्ये आता मला काही मिनिटांमध्ये देह सोडायचा आहे, त्यावेळेस काय करणार? श्वसन भजन कर गड्यार, सांगा बरं, तिथं करता येईल का? आम्ही जे भजन केलं ते हातापायानंच केलं का नाही? मग मराच्या टायमाला हातपाय तर थंडे पडेल, मग कशाला भजन करायचं? चला भागवतात आमचं ऐकू नका हो, उडेल बाल पाहिजे. अनुभवी लोकांचं ऐका. संतांना लिहून ठेवले शास्त्रामध्ये. तुका म्हणे नाही विश्वास सजा म्हणे ना, पहावे पुराणी विचारुनी. जरा धुंडाळा ना भागवताला का त्या फक्त कुदाला. काय सांगितलंय भागवतामध्ये? ज्याचा श्वासा श्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू,
माझे निज सुख साचारू दे त्याची घर बांधिले. कशानं भजन करायचं? मराच्या टायमाला आधी जाते वाचन मग जातो प्राण. त्यावेळेस काय करायचं? अरे निघून गेला वारा, निघून गेला चालला. आपण ते लय देव देव करीत होते, लय देव. जर मरताना बाई काय का बरं का, कदाचित पुढच्या वर्षी शिट्टी वाजेल राहील तर सांगता येतं काही गॅरंटी का पुढच्या वर्षी तारीख भेटेल ना. पण विचार करा बरं का आता. हा काय सांगतोय जरा बारीक विचार करा. विठाला 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 मरायच्या टायमाला ज्या दिशेला श्वास सुटतो त्या दिशेला धडकावा लागत. जन्म घेणे लागे मरायच्या टायमाला जर 9 दारातून देह गेला, आत्मा गेला. बारीक काय का, या देहाला किती दार आहे? 9 आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतो 9 द्वारे पुरे देही. या देहाला 9 दार आहे. तुम्हाला माहिती आहे? सांगू का मी? महाराजांना भोगावं लागेल काही. 2 डोळे, 2 कानपूर लाईन, 2 नागपुड्या, किती झाले? 6 झाले ना, बरोबर आहे ना. तोंड 8, 9. या 9 दारातून जर प्राण गेला, जरा बारीक कीर्तन आहे का आता? कीर्तन सुटायच्या वेळात आला. एक 10-15 मिनिटं माया आता ते बघा. हनुमान फटका बसला तर बसला. 9 दारातून जर गेला प्राण, आणि 9 दारातूनच जातो. 99.99% 9 दारातून, आणि 9 दारातून प्राण गेला. हो, यमाचा पाहुणा काय होय, यमाचा हरिबिना जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. मग देह कशातून जावा हा प्राण? ज्या रीतीनं आईच्या पोटात आला ना त्या रीतीनं जावा. आईच्या पोटातच कशाने आला माहित नाही. आता एवढं सांगायला मला टाइम बी नाही. त्या रीतीनं आलो आम्ही वैकुंठवासी, बरोबर. ते वैकुंठातून आले, वैकुंठात गेले, बरोबर. आम्ही मशनातून आलो, मशनातच चाललो. आम्ही आलो कुठून माहितीच नाही. आपण जिथून आलो ना, मायबाप त्याचा विसर पडला तुम्हाला. त्या गोष्टीचा विसर पडला, आणि तेवढ्या गोष्टीचा विसर बघा ना. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. एवढी गोष्ट तेवढा ओळखीचा करून देतात संत. एवढ्या करता हो हरिप्राप्तीशी उपाय धरावे बुवाचे दे पाय. संत मरून गेले. संत कुठं राहिले सांगायला? संता विना प्राप्ती नाही मायबाप.
म्हणून जीवनामध्ये संताला शरण जा. संताच्या मुठीमध्ये ते नाम आहे आणि ते नाम संताकडून मिळालं ना, ते हातापायाचं नसतं, ते तोंडानं करायचं नसतं, हातापायानं करायचं नसतं. हा, त्याला रीत आहे, रीत. आणि त्या रीतीनं केलं ना, ज्ञानदेवा मौन, जप माळा अंतरी, आणि मग धरून श्रीहरी. कशाला म्हणतात धरून श्रीहरी? हा, ती रीत संत देतात आणि त्या रीतीने जीवानं केलं, त्याला कुठं जायची गरज नाही. नलगती सायाचं जावे वनंतरा, कुठं छिंडायची गरज नाही. कशाला रिकाम फिरतर तुझं गावत नाही का तीर्थ? कशाला रिकाम फिरतर तुझं गावत नाही का तीर्थ? कशाला रिकाम फिरतर तुझं गावत नाही का तीर्थ? अन्न चंद्रनावले काशी, घरी माय बाप उपासी, हे दाना आहे का खरं र बाबा? कशाला रिकाम फिरतर? डिजिटल वर्ल्डवर फोटो राहतो यांची अन्नदान सेवा. आणि घरी मायबाप जरा विचार करा, चालतं बोलतं परब्रह्म सोडून दिलं आणि नको त्याच्या नादी लागलोय आम्ही. आता सक्र झाली की नाही, एवढं उद्रष्टाचा सांगतो निघतो. संक्रांत झाली की नाही, वाण दिले असं ना तुम्ही? दिले का नाही? वाण दिले का नाही? प्लॅस्टिकचे स्टीलचे काहीतरी आणले असं ना, टपुरले काय भानगड दिले ना. आणि घरचा वाण म्हणे मला कब्बर चहा करून देत होती म्हणजे, तुम्हाला काय तेवढा धंदा आहे का? माझ्याकडे कितीतरी येईल लोक बाहेर मैत्रिणी बसले, तुमच्या हाताने करू. बरोबर आहे ना? सोन्याचे जरी तुम्ही निरंजना करून वाटल्या ना सोन्याच्या संग्रहाला, हो, हे दाना आहे का खरं र बाबा? कशाला रिकाम फिरत? खरा देव विसरून गेलो मायबाप तुम्ही आम्ही, आणि खऱ्या देवाची ओळख संत करून देतात. कशा रीतीनं देतात? अभंगाचं दुसरं चरण. चला बाबा दागाची, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. जेणेमुळं, ज्याच्यामुळं भगवंत अनुभवाला येईल. हो, ऐसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा. हो, गाव हिंडदारा राणी पुसा संताची लावणी, संताची लावणी, पुसा संताची लावणी. संतांना विचारा, जो देव साधू संताला अनुभवाला आला, जो देव रामाला अनुभवाला आला, जो भगवान गोपाल कृष्णाला अनुभवाला आला, तो देव आम्हाला सांगा. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी तुम्हा कुणा ठावा असे, लागत असे पाया येतो लुटांगणी, मात तरी कोणी लावायाची. कधी वाटतच नाही आम्हाला, वाटायला पाहिजे, बुद्धीला घासायला पाहिजे. परमार्थ आम्ही करतो ना मायबाप. परमार्थ करायचा म्हणजे पोराचं लग्न होऊ दे, पोरीचं लग्न होऊ दे म्हणून परमार्थ नसतो करायचा. पत्र जाऊ दे, माडी होऊ दे, याच्याकरता परमार्थ करायचा नसतो बाबा. नाही 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 नाही, हे परमार्थाचे आधम लक्षण आहे. परमार्थ उद्धारा करता, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, याच्याकरता परमार्थ करायचं. आणि तो परमार्थ ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. हो, जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काय. हो,
इतका सोपा परमार्थ साधू संतांना तुम्हाला आम्हाला सांगितलं नाही बाप. नामस्मरण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. चालता चालता करता येतं, बोलता बोलता करता येतं, स्वयंपाक करताना करता येते, धुणं धुताना करता येते, झोपलं तरी करता येते. कामामध्ये कामा काही बनाला कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हो, राम म्हणायची रीत आहे. राम राम तो सब काही कहे ठग ठाकूर चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. हो, त्याची रीत, त्या रीतीनं ज्यावेळेस नामस्मरण केलं रे केलं तर देहावर परिणाम होतो माय बाप. ऐसा सात्विका याटा भावा परस्पर वर्ततसे हिवातीत ब्रह्मानंदाची जीवा राणी व भावरी. देहाचा विसर पडाय करता परमार्थ असतो आणि तो परमार्थाची रीत नामस्मरण आहे. म्हणून यथामती यथावकाश 2 चरणाचा भावार्थ तुमच्या माईबापांच्या सेवेकरता तुमच्या वेळेच्या आत, पॉम्पलेटच्या वेळेच्या आत, कारण पॉम्पलेटवर 8 ते 10 कार्यक्रम आहे, त्यानुसार तुमचा वेळ संपलेला आहे, जास्त वेळ घेत नाही. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक त्या प्रभूचं आपण स्मरण करू. विठोबार नाम गीता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. इतका सोपा परमार्थ आहे, खूप सोपा आहे. संसार करणं अवघड आहे, इतका सोपा देव आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. हो, ते पुढं नाही बोलत मी. माणसं शहाण्याच्या पुढे गेले, शहाण्याच्या पुढे येते मला नाही म्हणत तुम्ही व्यासपीठावर. शहाण्याच्या पुढे गेल्यामुळे देव कळत नाही आणि चिकण्या माणसाला तर लगेच कळत नाही. हा, या लागे लोक वाह्यता सोयेनाचे प्रेम उन्मंडिता. लोक तया म्हणती पिशाच्यता हा बोधू सहसा पंडिता न कळे. नाही, चांगल्या चांगल्याला परमार्थ कळत नाही, पटत नाही, रुचत नाही माय बाप. आणि मग मरायच्या टायमाला तोंड वाचून जावं लागतंय. आणि तोंड वाचून कसं गेला तर तुम्हाला सांगितलं नाही तर पुढे जातो. उगा तुम्हाला आम्हाला लाज वाटते म्हणून वैकुंठवासी कैलासवासी द्यावं लागतंय. नको ते ढोसणाऱ्याला वैकुंठवासी नाही ते लोक. ते कस काय वैकुंठाला गेला नळकांड्या खाऊन. नको ते ढोसून. अरे नको, लोकायला खायची अक्कल नाही आणि तरी वैकुंठवासी. अरे वैकुंठवासी कशाला म्हणता हे कळतच नाही. संतांच्या रीतीनं जावं लागतं मायबाप. संतांच्या रीतीनं जर गेलं ना तर तुमच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. माणसाला कधी त्या गोष्टीमध्ये अशी गोष्ट आहे नामस्मरण, तुम्ही किती करा कमी पडत नाही. कळतं का? पैसा किती कमावला तर तुमच्या देखत पोर वाटून घेतील. किती जरी फ्लॅट घेतले तर वाटून घेतील. तुमच्या डोळ्या देखत तुम्हाला काढून देतील अनाथ आश्रमामध्ये. मग पाठीला पोट लागले हो करता करता. करू नाही जमतच नाही. आणखी 10 का घ्याय ना फ्लॅट. आम्हाला काय करायचं, आम्हाला तुम्हाला 10,000 द्यायची.
पण कुठेतरी विचार व्हायला पाहिजे का आम्ही जे करतोय ते सगळं न येणार करू राहिलो. येईल का एवढं? किती कोटी कमवून ठेवलंय, नेता येतं का सगळं? नेता येतं का? 1-2-4 हजाराचं बंडल नड्यात कोमाला पाहिजे ना, तेव्हा काय कमी द्या, काय कोमा लागत आहे. तुळशीचे पानं आणा म्हणते लोक, त्याला तुळशीचे पानं मेल्यावर तुळशीचे पानं त्याचं थोबड उचकत नाही तर काडी घालू उचकीत येत. बरोबर आहे की नाही? हा, मी खरंच बोल राहिलो, मी काय खोटं काय बोलत. मराच्या टायमाला त्यांना नको ते खाल्ले, नको ते धंदे केले, नको ते राडे केले, लोकांच्या तुळशीचे बनवलं. आमच्यासाठी उडेल गोल पळत जाते, घेऊन येत्या, त्याचं थोबड उचकत नाही तरी काड्या घालू त्याच्या तोंडात पानं कमी द्या. अरे मेल्यावर तुळशीचे पानं तोंडात कोंबण्यापेक्षा जिवंत असताना तुळशीची माळ घातली काय रोग येतो का? विठाला विठाला सार्थक जर देहाचं करायचं असेल माय बाप, नामस्मरणाशिवाय तुम्ही मी दृष्टांत बघा, दुधात विरजनच नाही घातलं ना, किती मंथन केलं, रातभर जरी केलं, 96 पिढे केलं तरी लोण येऊ शकत. जसं त्याच्यात विरजन घालावं लागतं तसं या देहामध्ये नाम घालावं लागतं. सद्गुरु रीतीनं नाम टाकलं हा, त्याच्यामध्ये परिणाम होतो, देहामध्ये बदल होतो. देह बावटा किती, इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रकट होय. देह नव्हे मी सरे, उरला उरे विठ्ठल. किती सांगायचं आता. म्हणून तुकोबाराय सांगतात, मायबाप ऐसा लाभ जीवनामध्ये बांधा का जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्ती होईल. प्रत्येक जण सुखाकरता तळमळ करतो. खेडे सोडून शहरात काय आलो मी? तुम्ही काही सारे प्रॉपर्टी थोडी बाहेरूनच येईल की नाही? काय करता? पोट भरायला. 96 पिढे गेले तरी पोट भरलं कोणाचं? भरण कधी सकाळी खाल्लं म्हणजे संध्याकाळी भूक लागणारच आहे नाही, तरी संध्याकाळी नाही लागली तर उद्या लागणारच आहे. पोट कधी कोणाचं भरलं का? भरलं नाही. भरलं मग चालू न द्यायचा धंदा. नामस्मरण अशी गोष्ट आहे, तुम्ही किती करा कमी पडत नाही. एकही पोरग तुमचं वाटून घेत नाही. धन आणि बोम पश्वास्य गोष्टी भार्याग्रद्वारेच्या ना स्मशाने देहाची तायान परलोक मार्गी कर्मानुगो गच्छती जीव एका. अरे देह जो आणला ना, देह सुद्धा आपला नाही. सुंदर काय यार राख बनेगी ऐसी दुनिया भारी. अरे आमच्या मावल्या आहे ना, मी समाजपूर्वक बोधनकार नाही बरं का, पण सांगतो आम्ही फक्त चेहरे फ्रेश करायला 15,000 देऊ राहिलो. कशाने भारत तुम्हाला लाडकी बहीण द्यायला लागेल? काळी चव्हाण महाराज, काळी पोरगी गोरी होती 15,000 लग्न होत. तिची हळद फिटली ती राहू द्या, ती ढेकळा टाकली का 6 महिने सापडत नाही. कशाने गरीब आहे भारत? नको ते आम्ही आपण म्हणतो हौशीला बोल नसतं. अरे पण किती जरी सुंदर काय असली ना, अरे तिला तवा गेली, उर्वशी गेली इथं. किती जरी सुंदर काय असली, एक दिवस तिला काडी लावावाच लागते. माझी ताई खूप सुंदर आहे. कीर्तन संपलं, ज्ञानेश्वर माऊली भजन करतो बघा. माझी ताई खूप सुंदर आहे. मी आल्यापासून तिचा उजाड पडेल, लाईन गेली तरी खूप सुंदर आहे ती ताई. तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे. किती? 2 किलो सोनं, पिवळी धमाक आहे. तिच्या अंगावर 50,000चा शालू आहे. पण कुठं सांगू का, पण नाकावर म्हशीनं बाय देईल का? काडी लावायची तिच्या 50,000च्या शालूला का? काडी लावायची का 2 किलो सोन्याला? काय करायचं? नाही देणे वाया गेले, नाही देणे वाया गेले, वाया गेले. पाठी 4 वाजे उठल्यापासून देव करतोय. पाठी 4 वाजल्यापासून घरातल्याला झोपू देत नाही, हा झोपत नाही. 4 वाजेपासून मी देव करतोय. काय काळी लावायची का त्या देवाला? परिणाम जर येत नसेल तर
आणि परिणामाचा जर विचार करायचा असेल तर नामसंकीर्तन आहे. नामस्मरण करा. हाताने करायचं नाही, पायानं करायचं नाही, मुखानं सुद्धा करायची गोष्ट नसते. की जे शंकरानं पार्वतीच्या कानात सांगितलं ना त्याला नाम म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कानामध्ये जे हंसरूपी पक्षाचं रूप धारण करून पेरलं ना त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम जीवनामध्ये आलं परिणाम करतं. म्हणून याच्यामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. मायबाप तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. मायबाप तुम्ही सर्व थोर मायबाप आहात. मला तुम्हाला टाकून बोलावं, इतकं खाली येऊन बोलावं असं मला वाटत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही आई आहे ना, बाया कोण नाही याच्यात. हा आईला कळत आहे. आई असते ना आई, तिला फार म्हातारपणाला पोरग होऊ दे खरं बर का. ती काय करते, ते राऊंड राऊंड इकडे रोडवर पडत आहे, ते राऊंड राऊंड रोडवर पडत आहे. लाडाचं राहतं, म्हातारपणाला होईल राहतं. तिला तीनदा ती म्हणते मधी मर मरत कधी. ती म्हणते अरे मधी मर ना, बाहेर एखादीची रिक्षा येईल, एखादीची गाडी येईल, तुला चिरडून टाकील ना रे, मधी मर ना. काऊन म्हणते ती? त्याच्या भल्यासाठी म्हणते का नाही तू. सावली इकडे घरात मर. एवढ्या करता आमचं म्हणणं एवढ्या करता आहे, माणसाच्या जन्माला आलो ना आता देव सोपा आहे, खूप सोपा देव आहे, तेवढा आपला करा एवढंच मला म्हणायचं. झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर